नमस्कार, मी अबोली. मी तुम्हा सगळ्यांचं स्टडी विथ अबोली या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत करते. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 8 मॅथमॅटिक्सचा चॅप्टर नंबर 15 एरिया हा बघणार आहोत. आणि ह्या एरियाचा काय इंट्रोडक्टरी पार्ट, या एरियासाठी काय आपल्याला आवश्यक लागणार आहे, ह्या चॅप्टरसाठी काय इंट्रोडक्टरी पार्ट आहे, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 फॉर्म्युले बघणार आहोत, काही फिगरचे, आणि त्याचे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे हे सुद्धा बघणार आहोत. फर्स्टली आपण फर्स्ट फॉर्म्युल्यापासून घेणार आहोत. बघूया आपण कोणते फॉर्म्युले स्टडी करणार आहोत. एरिया ऑफ स्क्वेअर, एरिया ऑफ रेक्टँगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल अँड एरिया ऑफ ट्रायंगल. हे फॉर्म्युले आपण आजच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. फ्रेंड्स, हा व्हिडिओ फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि आवर्जून बघा आणि लास्टपर्यंत बघा. आणि अजून काही नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि कसलाही वेळ नाही घालवता फ्रेंड्स, आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करूया. बघा फ्रेंड्स, आपण फर्स्ट फॉर्म्युल्यापासून स्टार्ट करणार आहोत. एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. आणि हे कसं सॉल्व्ह करायचा, फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. ए स्क्वेअर गार्डन हॅज ए साईड लेंथ ऑफ 12 मीटर्स. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ गार्डन. कॅल्क्युलेट द एरिया ऑफ गार्डन. काय आपलं एरिया ऑफ गार्डन काढायचा आणि तो कसा आहे, स्क्वेअर गार्डन, आणि त्याच्यासाठी त्यांनी दिली आहे साईड लेंथ 12 मीटर्स. आपण बघूया स्क्वेअर कसा असतो. स्क्वेअर असतो याप्रमाणे दिसतो. इट हॅज इक्वल साईड्स, 4 इक्वल साईड. कोणत्याही साईडची लेंथ जर आपण चेक केली तर ती इक्वलच असते. तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे, त्याच्यासाठी आपण या फिगरला म्हणू स्क्वेअर गार्डन. स्क्वेअर गार्डन. या स्क्वेअर गार्डनच्या साईडची लेंथ आहे 12 मीटर्स. 12 मीटर्स. 12 मीटर्स लिहिणं का 12 एम लिहिणं का सेम. आता काय करूया आपण, गिवन काय आहे ते लिहून घेऊया. गिवन आपल्याला माहित आहे साईड 12 एम, म्हणजे त्याला आपण 12 मीटर्स म्हणतो. आता आपल्याला काढायचं आहे काय काढायचं आहे ते सुद्धा लिहून घेऊया. एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं म्हटलं प्रॉपर वेळेने सुद्धा लिहावं लागतं. काय करूया, एरिया ऑफ स्क्वेअर गार्डन. एरिया ऑफ स्क्वेअर गार्डन. त्यानंतर सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करायसाठी काय लिहावं लागेल आपल्याला, फॉर्म्युला जो आपण इथे लिहिला आहे तो इथे लिहून घेऊया. एरिया ऑफ स्क्वेअर न लिहिता आपण एरिया ऑफ स्क्वेअर गार्डन लिहून घेऊया. इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. इज इक्वल्स टू साईड स्क्वेअर. फॉर्म्युला लिहिल्यानंतर फॉर्म्युलाला असतात 2 साईड्स, एक लेफ्ट साईड आणि राईट साईड. दोन्ही साईड चेक करायचे, आपल्याला व्हॅल्यू पुट करायचे असतात. म्हणून बघा, लेफ्ट साईड आहे एरिया ऑफ स्क्वेअर गार्डन, ती फाइंड करायची आहे. दिसते तुम्हाला इथे, ती फाइंड करायची म्हणून तिथे आपण कोणती व्हॅल्यू पुट करणार नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू. आता राईट हँड साईडला काय दिसते, साईड स्क्वेअर. राईट हँड साईडमध्ये इथे साईडची व्हॅल्यू दिलेली आहे का, हो 12. आपण इथे पुट करणार इन ब्रॅकेटमध्ये 12 आणि हा जो स्क्वेअर आहे ॲज इट इज लिहिणार. बघा 12चा स्क्वेअर येतो 144. जसे हे व्हॅल्यू लिहिल्यानंतर त्याचं युनिट सुद्धा लिहिणं आवश्यक आहे, कारण की हे जे साईड लेंथ आहे त्याला युनिट दिलेलं आहे. इथे युनिट इन एम स्क्वेअर, म्हणजे त्याला आपण मीटर स्क्वेअर म्हणतो. म्हणजे आपण प्रॉपर वेने जर आन्सर लिहिला तर बघा ह्या सेंटेन्समध्ये द एरिया ऑफ स्क्वेअर गार्डन इज 144 मीटर स्क्वेअर. त्याला आपण स्क्वेअर मीटर सुद्धा म्हणतो. यानंतर नेक्स्ट बघा फ्रेंड्स, आपण नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रेथ. त्यासाठी एक क्वेश्चन दिलेला आहे. त्या क्वेश्चनच्या आधी आपण रेक्टँगल काय असते हे आपण बघूया. बघा इथे फिगर आहे, ही आहे रेक्टँगलची, तुम्हाला दिसते. हॉरिझॉन्टल साईडला इथे 2 मार्किंग आहे आणि इथे सुद्धा हॉरिझॉन्टलला इथे 2 मार्किंग आहे. हे काय शो करते की रेक्टँगलच्या अपोजिट साईड्स इक्वल आहे. ही आणि ही साईड्स अपोजिट आहेत. त्यानंतर तुम्ही बघा व्हर्टिकली दिसते तुम्हाला, इथे पण एक मार्किंग आहे आणि इथे पण मार्किंग आहे. ह्या व्हर्टिकल साईड्स काय आहे, अपोजिट आहे आणि त्या इक्वल आहे. म्हणजे रेक्टँगलला 2 अपोजिट साईड्स पेअर आहे आणि अपोजिट साईड्स काय असतात, इक्वल असतात. तर ही जी हॉरिझॉन्टल लाईन आहे याला आपण म्हणतो लेंथ. ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला म्हणतो आपण ब्रेथ. काय म्हणतो याला आपण, ब्रेथ. म्हणजे बघा एरिया ऑफ रेक्टँगल काढायसाठी आपल्याला ही लेंथ पण माहिती पाहिजे आणि ब्रेथ पण माहिती पाहिजे. आता आपण एक्झाम्पल रीड करूया. बघा काय म्हणते, ए रेक्टँग्युलर पार्ट. बघा आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे. आपण आधीच फिगरला रेक्टँग्युलर पार्ट म्हणूया. रेक्टँग्युलर पार्ट.
हॅज अ लेंथ ऑफ 25 मीटर. म्हणजे तुम्हाला हे हॉरिझॉन्टल लाईन दिसते, याची जी लेंथ आहे तिथे आपण लिहून घेऊया 25 मीटर, म्हणजे तुम्हाला कळेल. अँड ब्रीथ ऑफ 15 मीटर, अँड ब्रीथ ऑफ 15 मीटर, इथे लिहून घेऊया ब्रीथ 15 मीटर. व्हॉट इज इट्स एरिया. इतकं दिलेलं असताना त्याचा एरिया काय राहील. तर आपण काय करूया, एक्झाम्पल लिहायचं आहे, सॉल्व करायचं. त्याच्यासाठी प्रॉपर वेने लिहून घ्या. पहिल्यांदा गिव्हन लिहून घेऊया. गिव्हन ब्रीथ इज इक्वल्स टू 15 मीटर अँड लेंथ इज इक्वल्स टू 25 मीटर. फाइंड काय करायचं आहे, फाइंड काय करायचं आहे, एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट, एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट. बघा आपण गिव्हन सुद्धा लिहिलाय, फाइंड काय करायचं ते सुद्धा लिहिलंय. याच्यानंतर फॉर्म्युला लिहूया. फॉर्म्युलामध्ये आपण एरिया ऑफ रेक्टँगल न लिहिता आपण लिहू एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट, एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट इज इक्वल्स टू लेंथ इंटू ब्रीथ, लेंथ इंटू ब्रीथ. बघा फॉर्म्युला लिहिल्यानंतर दोन्ही साईड चेक करायचं, लेफ्ट साईड चेक करायचे आणि राईट हँड साईड सुद्धा चेक करायचे. बघा एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट व्हॅल्यू पुट करायची असते म्हणून. एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्ट काय, क्वेश्चन मार्क, म्हणजे तो आपल्याला माहिती नाही म्हणून ते तसंच्या तसंच. मग बघायचं राईट हँड साईडकडे इक्वल टू साईन, लेंथ, लेंथ दिसते 25 ती लिहून घ्यायची, मल्टिप्लिकेशनचं साईन, त्यानंतर ब्रीथ, ब्रीथ दिसते ते 15, ब्रीथ दिसते ते 15 आणि त्या यानंतर काय करायचे, दोघांची मल्टिप्लिकेशन, ती येते 375. ही व्हॅल्यू लिहिल्यानंतर लिहावं लागतं युनिट. युनिट बघायसाठी बघायचं हे जे साईड दिलेले असतात त्याचं काय युनिट आहे, दोघांचं युनिट सेम आहे. आपण इथे लिहिणार मीटर स्क्वेअर, मीटर स्क्वेअर. बघा आपला एरिया ऑफ रेक्टँग्युलर पार्क आलेला आहे 375 मीटर स्क्वेअर. बघा आपण सेकंड सुद्धा फॉर्म्युला इथे बघितलेला आहे. यानंतर नेक्स्ट बघूया फ्रेंड्स. नेक्स्ट एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल त्याचा फॉर्म्युला आहे बघा, इज इक्वल टू 1/2 मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट ऑफ टू साइड्स मेकिंग राईट अँगल. तर राईट अँगल ट्रायंगलचा फॉर्म्युला बघायच्या आधी आपण हा राईट अँगल ट्रायंगल बघूया. ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये 3 साइड्स आहेत आणि 3 अँगल आहे. पण 3 अँगलपैकी एक अँगल जो आहे 90 डिग्रीचा, तो 2 साइड्समुळे तयार होतो. ह्या 2 साइडमुळे हा 90 डिग्रीचा अँगल तयार होतो. या ट्रायंगलमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणूनच याला आपण 90 डिग्री अँगल ट्रायंगल म्हणतो. यालाच आपण 90 डिग्रीचा अँगल आहे म्हणून याला आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणतो. याला म्हणतो आपण राईट अँगल ट्रायंगल. तर बघूया एक्झाम्पल दिलेलं आहे ते एक्झाम्पल रीड करूया मग सॉल्व करूया. बघा फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल विथ द 2 साइड्स, 2 साइड्स फॉर्मिंग द राईट अँगल ट्रायंगल ॲज 4 सेंटीमीटर अँड 6 सेंटीमीटर. 2 साइड्समुळे काय होतो, 90 डिग्रीचा अँगल क्रिएट होतो. तर 2 साइड्स दिलेल्या आहेत त्याचा यूज करून आपल्याला एरिया काढायचा आहे. तर व्हॅल्यू दिलेली आहे काय 4 सेंटीमीटर आणि दुसरी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. पण कोणती कशाची आहे तिथे त्यांनी मेन्शन केलेलं नाही. आपल्या मनाने आपण याला 4 सेंटीमीटर म्हणू शकतो आणि याला 6 सेंटीमीटर म्हणू शकतो किंवा याला 6 सेंटीमीटर आणि याला 4 सेंटीमीटर असं म्हणू शकतो. तर गिव्हन लिहून घेऊया. गिव्हनमध्ये काय, साइड 1 इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर अँड साइड 2 इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. आपण इथे हे सॉल्व करायसाठी एका साईडला साइड 1 म्हणूया आणि दुसऱ्या साईडला साइड 2 म्हणूया आणि अशा प्रकारे आपण त्याला ह्या व्हॅल्यू असाइन केलेल्या आहेत. बघूया फॉर्म्युला लिहून घेऊयात. फॉर्म्युल्याच्या आधी आपल्याला हे तर माहिती आहे ना काय काढायचं, फाइंड द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल. तर इथे लिहून घे तुम्ही द फॉर्म्युला, द एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2. आता हा फॉर्म्युला हे जे आहे भरपूर मोठं असल्यामुळे मी इथे लिहत नाही, पण तुम्हाला याच्यावरून सांगते. प्रॉडक्ट ऑफ 2 साइड्स, प्रॉडक्ट ऑफ साइड म्हणजे 2 साइडची मल्टिप्लिकेशन करायची आहे. तर कोणत्या,
तरी आपण साईड 1 आणि साईड 2 म्हटलेलं आहे त्या इथे लिहिते मी साईड 1 साईड 2 इज इक्वल टू आणि व्हॅल्यू पुट करताना काय लक्षात ठेवायचं 2 साईड्स. एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल काढायचं आहे म्हणून ते लिहिणार नाही. इज इक्वल टू राईट हँड साईड बघायची 1/2 आहे. व्हॅल्यू पुट करायच्या साईड 1 ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 आणि साईड 2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 6. सॉल्व्ह करूया. आता हे ब्रॅकेटमध्ये होतं पण ब्रॅकेटच्या बाहेर जरी काढलं तरी जे आहे तेच राहणार म्हणून इथे मी ब्रॅकेट लिहत नाही. 2 नी एकतर 4 ला डिवाइड करायचं नाही तर 6 ला डिवाइड करायचं. 2 1 2 2 2 4 मी या 4 ला डिवाइड केलेलं आहे. 2 नी 6 ला मल्टिप्लाय करायचं 12. याला लिहायचं युनिट लिहायच्या आधी साईडच्या जे लेंथ दिलेलं आहे त्याचं युनिट काय आहे दोघांचं युनिट आहे सेंटीमीटर तर मी इथे लिहिणार सेंटीमीटर स्क्वेअर. बघा अशा प्रकारे राईट अँगल ट्रायंगलचा एरिया कसा काढायचा त्याचा फॉर्म्युला बघितलेला आहे आणि त्याचा एक्झाम्पल सुद्धा बघितलेला आहे छानपैकी. ह्यानंतर नेक्स्ट बघूया. लास्ट बघायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 मल्टिप्लिकेशन बेस इंटू हाईट. 1/2 मल्टिप्लिकेशन बेस इंटू हाईट. तर एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युलावरचा एक्झाम्पल बघायच्या आधी आपण एक फिगर बघून घ्या. ही आहे ट्रायंगलची फिगर. ह्या ट्रायंगलमध्ये बेस काय आहे ही हॉरिझॉन्टल लाईन दिसते ती आहे बेस आणि जे व्हर्टिकल लाईन दिसते तुम्हाला ही आहे हाईट. आणि यामध्ये सुद्धा काय आहे राईट अँगल ट्रायंगल आहे इथे. तर बघूया एक्झाम्पल. फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हुज बेस इज 18. या फिगरमध्ये लिहून घेऊया. बेस 18 सेंटीमीटर अँड हाईट इज 6 सेंटीमीटर. ही हाईट दिलेली आहे 6 सेंटीमीटर. तर हे जेव्हा हाईट 6 सेंटीमीटर आणि बेस 18 सेंटीमीटर हे दिले असताना एरिया ऑफ ट्रायंगल कसा काढायचा तर त्यासाठी आपल्याला ट्रायंगलमध्ये हाईट आणि बेस पाहिजे. एरिया काढायसाठी हाईट आणि बेस माहिती पाहिजे ते दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. गिव्हनमध्ये लिहिते मी हाईट इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर अँड बेस इज इक्वल्स टू 18 सेंटीमीटर. म्हणजे काय काढायचं आहे ते सुद्धा लिहून घेऊया. फाइंडच्या समोर जे लिहिलेलं आहे फाइंड द एरिया ऑफ ट्रायंगल हे लिहून घेऊया. फाइंड काय करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. यानंतर फॉर्म्युला एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल्स टू 1/2 बेस इंटू 1/2 मल्टिप्लिकेशन बेस इंटू हाईट. बघा फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायचे आहे दोन्ही साईड चेक करायच्या. एरिया ऑफ ट्रायंगल काढायचं आहे तिथे काहीच लिहिणार नाही. इज इक्वल टू खाली इज इक्वल टू राईट साईडला काय लिहिलं आहे 1/2 मल्टिप्लिकेशन बेसची व्हॅल्यू दिलेली आहे 18 मल्टिप्लिकेशन हाईटची व्हॅल्यू दिलेली आहे 6. मी पुट करणार. आता आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तिथे डिनॉमिनेटरमध्ये 2 आहे तर 2 नी एकतर 18 ला डिवाइड करायचं आणि एकतर 6 ला. मी इथे 2 नी 18 ला डिवाइड करते. 2 9 जा 18. त्यानंतर 9 आणि 6 ची करते मल्टिप्लिकेशन 9 6 जा 54. आता इथे लिहायचं असतं युनिट. बघा इथे दिलेलं आहे सेंटीमीटर आणि इथे दिलेलं आहे सेंटीमीटर म्हणजे आता युनिट सुद्धा सेंटीमीटरमध्ये येणार म्हणजे इथे लिहिणार आपण सेंटीमीटर स्क्वेअर. बघा अशा प्रकारे आपण एरिया ऑफ ट्रायंगलच्या फॉर्म्युल्याचा यूज करून एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं हे बघितलेलं आहे. इथे आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक कंप्लीट झालेला आहे फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, एरिया ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ स्क्वेअर हे 4 फॉर्म्युले बघितलेले आणि त्यावरचे छानपैकी डिटेलमध्ये एक्झाम्पलसुद्धा बघितलेले आहे फ्रेंड्स. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद करते. स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.